नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता आहे। पात्र महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होऊ शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणाला मिळणार हे 3000 रुपये आणि कोणाला मिळणार नाही। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल आणि अशीच माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला नका विसरू। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर आता जुलै हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे। यामध्ये जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या दिवशीच हे पैसे खात्यात जमा होणार असल्याची ही चर्चा जोरात आहे। लाडकी बहीण योजनेतील जुलैचा हप्ता नियमित वेळेनुसार म्हणजेच महिना अखेर किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो। मात्र यंदा जुलै आणि ऑगस्ट दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर हे पैसे एकरकमी स्वरूपात म्हणजेच 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने यापूर्वीही सणासुदीच्या काळात हप्ते लवकर वितरित केले आहेत। त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशीही महिलांना लाभार्थ्याच्या खात्यात जुलै ऑगस्टचा एकत्रित हप्ता जमा होऊ शकतो। त्यामुळे महिलांसाठी यंदाचं रक्षाबंधन आनंददायी ठरण्याची शक्यता आहे। या योजनेतून जवळपास 10 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे। सरकारकडून केलेल्या पडताळणीत निकषाबाहेर असलेल्या महिलांना बाजूला काढण्यात गेले आहे। ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी किंवा घरात सरकारी नोकरी करणारी व्यक्ती आहे, अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही। जाणून घेऊया काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर। प्रश्न आहे, लाडकी बहिणींना जुलैचा हप्ता कधी मिळणार? तर मित्रांनो, जुलैचा हप्ता महिना अखेर किंवा 5 ऑगस्टपर्यंत मिळण्याची दाट शक्यता आहे। नंबर 2चा प्रश्न आहे, जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार का? तर मित्रांनो, होय, दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात, पण याबाबत अजून अधिकृत माहिती नाही आहे। नंबर 3चा प्रश्न आहे, महिन्याला किती रक्कम दिली जाते? तर दोस्तांनो, महिन्याला 1500 रुपये दिले जातात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले की लाडकी बहीण योजनेचे हप्ते कधी मिळणार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला नका विसरू। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय। धन्यवाद।